या ठिकाणी उपस्थित आहे। मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो आणि मला असं वाटतं की ही निवडणूक आपण पाहिलं वेगवेगळ्या माध्यमातून वेगवेगळे नेते मंडळी येत आहेत आणि या शहरावर वेगवेगळ्या प्रकारचे इथल्या लक्ष्मण भाऊंचं नेतृत्व असेल किंवा अनेक नेतृत्व असेल त्याच्यावर आरोप करायचं काम करतात। पण मी एकनाथ भाईंना सांगू इच्छितो की एकनाथ भाई या पिंपरी चिंचवड शहरातला नागरिक हा लक्ष्मण भाऊंना कधीच विसरू शकत नाही। त्यांच्या विचारातलं कर्तृत्वातलं कार्यातलं ते आमच्या प्रत्येक ठिकाणी आमच्या मागे उभे असतात। आज आपण पाहतोय आजची झालेली आपण रोड शो पाहिला तर एवढी मोठी गर्दी आणि आजची इथली उपस्थिती पाहता नक्कीच विरोधकांना धडकी भरली असेल। आमची इच्छा होती की या पिंपरी चिंचवड शहरातल्या सगळ्या राजकीय पक्षांनी मिळून ही निवडणूक द्यावी, पण कदाचित त्यांना संवेदना राहिल्या नाही, त्यामुळं त्यांनी ही निवडणूक घ्यायचं ठरवलं। आणि आमची ही आशा ही सगळ्यांच्या समोर येऊन हात जोडून उभी राहते त्यावेळेस आम्हाला प्रत्येक क्षणाला लक्ष्मण भाऊंची आठवण येते। ज्या लक्ष्मण भाऊंनी आपल्या आयुष्यातले 38-40 वर्ष या शहरासाठी दिले त्या लक्ष्मण भाऊंचं स्मरण आम्हाला होतं। आणि ज्यावेळेस आश्विनीताई रस्त्याने जाताना त्यांचा चेहरा पाहतो, आमच्या माता भगिनी पाहतात, त्यावेळेस त्यांच्या डोळ्यात असून आम्ही पाहतो। मला वाटतं ही निवडणूक व्हायला नव्हती पाहिजे, माझी एकट्याची इच्छा नव्हती, त्या शहरातल्या सगळ्या नागरिकांची होती, पण असो निवडणूक समोर आलेली आहे। मी तुम्हाला खात्री देतो भाई की आपण जे महाराष्ट्र राज्यामध्ये ज्या दिवसापासून मुख्यमंत्री म्हणून आपण शपथ घेतली आणि उपमुख्यमंत्री म्हणून देवेंद्र भाऊंनी शपथ घेतली त्या दिवसापासून तर आजपर्यंत या पिंपरी चिंचवड शहराला मागच्या 2.5 वर्षामध्ये जे नको नाही, ज्या गोष्टींची गरज होती त्या गोष्टी या शहरापासून दूर ठेवल्या आणि आता या शहराच्या दृष्टीने जे महत्वाचे निर्णय आहेत ते तुम्ही सगळ्यांनी घेतले, त्यामुळे या शहरातल्या नागरिकांना दिलासा मिळालेला आहे। एकच निर्णय सांगतो जो आपण आपल्या हिवाळी अधिवेशनामध्ये घेतला, जास्तीकर या शहरातला माफ केला,